राज ठाकरे यांची आज ठाणे कोर्टात सुनावणी होणार आहे। 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती। 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना जी मारहाण केली होती त्या प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहायला लागणार आहे। रेल्वे भरती दरम्यान ही मारहाण करण्यात आली होती। मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेचंही नुकसान केलं होतं। या मारहाण प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे हायकोर्टात हजर राहावं लागणार आहे, काय अधिक माहिती? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की हे प्रकरण जे आहे ते 2008 सालाचं आहे। 2008 साली जेव्हा रेल्वे भरती निघाली होती त्यावेळेस मराठी मुलांना सुद्धा त्या रेल्वे भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती राज ठाकरे आणि एकूणच त्यांच्या मनसेने घेतली होती। आणि याच संदर्भात जे आहे तो जेव्हा वादविवाद निर्माण झाला तेव्हा ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते काही उत्तर भारतीयांना मारहाण सुद्धा केली होती आणि इतकंच नव्हे तर आंदोलन करताना रेल्वेचं जे आहे ते नुकसान केलं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवरती आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि याच प्रकरणाची सुनावणी आज ठाणे कोर्टामध्ये होणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये राज ठाकरे आणि जे आरोपी मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आज कोर्टामध्ये हजर राहणं जे आहे ते कंपल्सरी आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आज ठाण्याच्या कोर्टामध्ये हजर होते। निश्चित। धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।